रात्रीच्या त्या निवांत वेळी काव्याच्या मेसेजने अनायाच्या डोक्यामध्ये विचारांचे एक प्रचंड मोठे आणि गढूळ वादळ निर्माण केले होते. खिडकीबाहेर आता पाऊस पूर्णपणे थांबला होता. मुंबईच्या रस्त्यांवरून वाहनांचा दूरचा संत आवाज येत होता आणि हवेमध्ये एक ओलसर गारवा कायम होता. पण अनया मात्र तिच्या बेडवर उतानी पडली होती. तिचे डोळे मोबाईलच्या स्क्रीनवर त्या एकाच गोळीवर खिळले होते. तुमच्या बॉसच्या त्या गूढ स्वभावाच्या प्रेमात पडा, कारण तोच तुमचा खरा काव्य आहे. अनयाने एक जोरात सुस्कारा सोडला आणि फोन थेट उशीखाली कोंबून टाकला. तिने दोन्ही हातांनी आपले डोके घट्ट धरले. हा काव्य नक्की काय बडबडतोय? कबीर सर आणि काव्य दोघे एकत्रच असू शकतात? छे, अशक्य. कुठे तो रात्रीच्या वेळी शब्दांची जादू करणारा, माझ्या प्रत्येक दुखावलेल्या भावनेवर फुंकर घालणारा हळवा, रोमॅन्टिक आणि समजूतदार कवी काव्य, आणि कुठे तो दिवसा ऑफिसमध्ये कडक इस्त्रीचे शर्ट घालून चेहऱ्यावर 12 वाजवून माझ्यावर ओरडणारा कॉर्पोरेट जगाचा कोरडा यंत्रमानव कबीर. दोघे एक कसे असू शकतील? जर कबीर सर कवी असते तर त्यांनी काल ऑफिसमध्ये माझ्या प्रेझेंटेशनमधील भावनांची होळी केली नसती. पण पण मग कबीर सरांना माझा प्लॅन कसा कळाला? मी त्यांना जळवण्यासाठी साडी नेसून आले, विहानशी हसून बोलले, हा सगळा कट केवळ मी आणि काव्य या दोघांनाच माहिती होता. मग कबीर सरांना अंतर्ज्ञात कसं झालं? तिचे डोके पूर्णपणे चक्रावून गेले होते. तिच्या मनामध्ये संशयाचा एक अतिशय बारीक धूर निघू लागला होता. पण ती स्वतःला समजावत होती की हा केवळ एक योगायोग असावा. ती विचार करत होती की कबीर सरांना केवळ एका बॉसच्या पॉझिटिव्हनेसमधून किंवा विहानवरील जुन्या रागातून ते पाऊल उचलले असावे. कथेचा हा महासस्पेन्स अजून खूप खोलवर लपलेला होता आणि अनया त्या सत्यापासून अजून बरीच दूर होती. दुसरीकडे कबीर आपल्या घराच्या मोठ्या बाल्कनीमध्ये उभा राहून रात्रीच्या शांत मुंबईच्या इमारतींकडे पाहत होता. त्याच्या हातातील कॉफीचा कप आता पूर्णपणे थंड झाला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक अतिशय खेळकर, मिश्किल आणि कमालीचा हुशार भाव होता. त्याला चांगल्या प्रकारे माहिती होतं की त्याने मेसेजमध्ये टाकलेल्या त्या शेवटच्या वाक्यामुळे अनयाच्या मनामध्ये शंकेची ठिणगी नक्कीच पडली असणार. पण ती इतक्या सहज या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. कबीरने कॉफीचा शेवटचा घोट घेतला आणि स्वतःशीच हसून म्हणाला, अनया, तू खूप हुशार आहेस, पण या खेळाचा मास्टर माइंड आत्ता तर मीच आहे. तू खऱ्या आयुष्यात माझ्या प्रेमात पडत चालली आहेस हे मला स्पष्ट दिसतंय. तुझा तो साडीतला अवतार आणि माझ्या छातीवर ठेवलेला तो मऊ हात, मला आजही ती धडधड जाणवते. पण मला सत्य अजून काही काळ लपवून ठेवायचं आहे. तुला अजून थोडं माझ्या स्वभावाच्या प्रेमात पाडायचं आहे. बघूया तुझा हा संशय तुला कुठे घेऊन जातो. कबीरला या नात्यातील सस्पेन्स आणि धुंदी आता जास्त आवडू लागली होती. त्यामुळे तो हा खेळ इतक्या लवकर संपवणार नव्हता. सकाळचे 8:30 वाजले होते. ऑफिसचा फ्लोअर हळूहळू कर्मचाऱ्यांच्या आवाजाने गजबजू लागला होता. अनया आज ऑफिसमध्ये येताना खूप शांत होती. कालच्या त्या साडीच्या मोठ्या प्रसंगानंतर आणि कबीर सरांच्या त्या अचानक बदललेल्या भूमिकेनंतर तिने आज अगदी साधा लुक केला होता. हलक्या करड्या रंगाचा फॉर्मल शर्ट, काळी पॅन्ट, डोळ्यांमध्ये अगदी हलकं काजळ आणि केस पाठीमागे व्यवस्थित बांधलेले. पण आज तिच्या मनामध्ये कबीर सरांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्याचा एक सुप्त आणि गुप्त प्लॅन होता. ती वेळेच्या आधी ऑफिसमध्ये पोहोचली आणि लॅपटॉप सुरू करून बसली. जणू काही ती खूप कामामध्ये व्यस्त होती. बरोबर 9 वाजता कबीर लिफ्टमधून बाहेर आला. आज त्याने पांढऱ्या कडक शर्टवर गडद काळ्या रंगाचा ब्लेझर घातला होता. त्याचा रुबाब नेहमीप्रमाणेच कडक आणि नजर कमालीची तीक्ष्ण होती. तो जेव्हा अनयाच्या डेस्कवरून गेला तेव्हा अनयाने कॉम्प्युटर स्क्रीनच्या आडून त्याच्याकडे अगदी बारकाईने पाहिले. त्याचे चालणे, त्याचा चष्मा नीट करण्याची पद्धत, त्याची फाईल पकडण्याची स्टाईल. कबीरने तिच्याकडे एक अत्यंत औपचारिक कोरडी नजर टाकली. चेहऱ्यावर कोणताही भाव न दाखवता तो सरळ केबिनमध्ये निघून गेला. अनयाने मनामध्ये विचार केला, बघूया आज महाशय किती वेळ हा मुखवटा टिकून ठेवतात ते. आज मी यांच्याकडून काहीतरी वेगळंच काढून घेणारच. काही वेळातच विहान नेहमीप्रमाणे हातामध्ये काही नवीन स्केचेस आणि डिझाईनचे लेआउट्स घेऊन फ्लोअरवर आला. आज विहानच्या डोळ्यामध्ये एक प्रचंड वेगळीच अत्यंत खोडकर चमक होती. काल कबीरने जो राडा घातला होता त्यानंतर विहानला या लव्ह स्टोरीमध्ये आग लावायची प्रचंड हौस निर्माण झाली होती. तो सरळ अनयाच्या डेस्कपाशी गेला आणि टेबलवर दोन्ही हात ठेवून थोडा पुढे झुकून म्हणाला, गुड मॉर्निंग ब्युटिफुल अनया. आज खूप शांत शांत. कालच्या त्या भयानक ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर आज संपूर्ण फ्लोअरवर शांतता पसरली आहे का? अनयाने घाईघाईने आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हटले, गुड मॉर्निंग विहान. प्लीज जरा हळू बोला ना. कबीर सर केबिनमध्येच आहेत आणि त्यांचे डोळे लॅपटॉपवर असले तरी कान बाहेरच असतात. काल त्यांनी जो सीन केला त्यानंतर मला आज ऑफिसमध्ये यायलाच भीती वाटत होती.
विहान खट्टाळपणे खळखळून हसला. अगं वेडे, तो सीन नव्हता. ते तर कबीरचं खरं रूप होतं. तो खऱ्या आयुष्यामध्ये एका दिवसात इतका पॉझिटिव्ह होऊ शकतो यावर माझा अजूनही विश्वासच बसत नाहीये. एनिवे, आज संध्याकाळी आपल्या नवीन कॅम्पेनच्या व्हिज्युअल्सचं फायनल प्रेझेंटेशन आहे क्लायंटसोबत. मला एका डिझाईनच्या खूप महत्त्वाच्या थीमवर तुझ्याशी अगदी शांततेमध्ये बोलायचं आहे. ऑफिसमध्ये राहून जर आपण बोललो तर कबीर आपल्याला 5 मिनिटंही शांत बसू देणार नाही. तो मध्येच काहीतरी काम काढून टपकणार. सो आज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर आपण ऑफिसच्या बाहेरच्या त्या मोठ्या फॅन्सी कॅफेमध्ये कॉफी पिण्यासाठी भेटूया. नो ऑफिस ड्राफ्ट्स, फक्त आपण दोघे शांतपणे चर्चा करू. काय म्हणतेस? विहानने संध्याकाळी कॉफीवर बाहेर भेटण्याचा हा प्रस्ताव मुद्दाम थोड्या मोठ्या आवाजामध्ये दिला होता, कारण त्याला पक्के माहिती होते की कबीर केबिनमधून हे सगळं नक्कीच ऐकणार. आणि झालंही तसंच. कबीरने लॅपटॉपवरून नजर वर केली. त्याचे कान तीक्ष्ण झाले. विहान पुन्हा एकदा अनयाला कॉफीवर बाहेर घेऊन जाण्याचा प्लॅन करत होता. कबीरच्या मनामध्ये पुन्हा एकदा जेलसीची लहानशी ठिणगी पडली. पण आज त्याने स्वतःला खूप शांत ठेवले. तो हुशार होता. त्याला माहिती होतं की विहान मुद्दाम त्याची फिरकी घेत आहे. बघूया, अनया माझ्याकडे याबद्दल रजा किंवा परमिशन मागायला येते का? त्याने मनामध्ये विचार केला आणि एक मिश्किल हसू त्याच्या ओठांवर आले. दुपारचे 3 वाजले होते. ऑफिसमध्ये कामाची लगबग सुरूच होती. अनयाने एक खोल श्वास घेतला. कबीरच्या केबिनचे दार हलकेच ढकलून ती आतमध्ये गेली. तिच्या हातामध्ये संध्याकाळच्या प्रेझेंटेशनची फायनल फाईल होती. कबीर कीबोर्डवर काहीतरी वेगाने टाईप करत होता. सर, संध्याकाळचं क्लायंट प्रेझेंटेशन पूर्णपणे रेडी आहे. अनयाने फाईल टेबलवर ठेवत अत्यंत औपचारिक आवाजामध्ये म्हटले. कबीरने फाईल हातामध्ये घेतली आणि न पाहताच ती बाजूला ठेवली आणि म्हणाला, ओके, थँक्यू अनया. मी मीटिंगच्या आधी हे एकदा चेक करतो. अनया तिथेच उभी राहिली. ती आपल्या जागेवरून हल्लीसुद्धा नाही. कबीरने लॅपटॉपवरून डोके वर केले. चष्मा नाकाच्या शेंड्यावरून नीट करत विचारले, आणखी काही काम आहे का? की काही विचारायचंय? अनयाने हातातील पेन थोडे फिरवले, थोडा धीर धरला आणि म्हणाली, सर, संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर विहानने मला बाहेर कॅफेमध्ये कॉफीसाठी बोलावलं आहे. कॅम्पेनच्या डिझाईनच्या काही अंतिम व्हिज्युअल्सवर चर्चा करायची आहे. सो काम संपवून मी जाऊ शकते का? जर तुमची काही हरकत नसेल तर. अनया आज मुद्दाम कबीरची प्रतिक्रिया तपासण्यासाठी त्याच्या डोळ्यांमध्ये रोखून पाहत होती. कबीरने तिच्या डोळ्यांमध्ये पाहिले. त्या डोळ्यांमध्ये आज एक खोडकर संशय आणि उत्सुकता होती. कबीर हलकेच आपल्या लेदर सोफ्यावर मागे टेकून बसला. त्याचा चेहरा अत्यंत शांत आणि अलिप्त झाला. त्याच्या ओठांवर एक अतिशय हुशार आणि कोरडे हसू आले. अनया, तुम्ही या कंपनीचे एम्प्लॉई आहात, माझे वैयक्तिक कैदी नाही. ऑफिसची वेळ संपल्यावर तुम्ही कोणासोबत कॉफी पितात, कुठे जाता हा पूर्णपणे तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. तुमचं काम पूर्ण झालं असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. मला काहीही हरकत नाही, कबीर अत्यंत व्यावसायिक आणि अलिप्त आवाजामध्ये म्हणाला. कबीरचे हे पूर्णपणे अनपेक्षित उत्तर ऐकून अनया जागच्या जागी थिजली. तिला जणू काही एक मोठा धक्काच बसला. काय? काल विहानने साध्या गप्पा मारल्या म्हणून अख्खं ऑफिस डोक्यावर घेणारा, मला दारापाशी पकडून अधिकाराने ओरडणारा हा माणूस आज इतका शांत कसा? याला काहीच फरक पडत नाहीये. तिच्या मनामध्ये संशयाचे आणि रागाचे चक्र एकत्र सुरू झाले. हा माणूस मुद्दाम असं वागतोय का? की खरोखरच हा एक भावनाशून्य दगड आहे? ती चिडून, गोंधळून आणि पाय आपटत केबिन बाहेर निघून गेली. संध्याकाळचे 6 वाजले. क्लायंटची मीटिंग खूप यशस्वी झाली होती. क्लायंटला कंटेंट आणि डिझाईन दोन्ही खूप आवडले होते. ऑफिस सुटण्याची वेळ झाली. अनयाने आपली बॅग घेतली आणि ती विहानसोबत ऑफिस बाहेर पडली. कबीर आपल्या केबिनच्या काचेतून त्यांना लिफ्टच्या दिशेने जाताना पाहत होता. त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच गुप्त प्लॅन सुरू होता, जो विहान आणि अनया दोघांच्याही कल्पनेच्या बाहेर होता. ऑफिसच्या इमारतीखाली असलेल्या एका आलिशान, अतिशय शांत आणि रोमॅन्टिक कॅफेमध्ये अनया आणि विहान एका कोपऱ्यातील टेबलवर बसले होते. कॅफेमध्ये हलके संथ जॅझ संगीत वाजत होते. बाहेर पुन्हा एकदा हवेमध्ये गारवा वाढला होता. विहानने 2 कॅपेचिनो कॉफी ऑर्डर केल्या होत्या. सो अनया, आज तू खूपच विचारमग्न दिसतेस. कॉफी थंड होते यार. काय चाललंय त्या क्रिएटिव्ह डोक्यामध्ये? कबीर सरांचा विचार? विहानने कॉफीचा कप हातामध्ये घेत डोळा मारून विचारले. अनयाने कॉफीमध्ये चमचा फिरवत एक मोठा सुस्कारा सोडला. विहान, मला काहीतरी खूप विचित्र वाटतंय. काल कबीर सर माझ्या इतके जवळ आले. त्यांनी तुझ्यावर रागाने ओरडलं. पण आज जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तुमच्यासोबत कॉफीला जाते, तेव्हा ते अत्यंत शांतपणे म्हणाले की मला काहीच फरक पडत नाही. हा माणूस एका दिवसात इतका कसा बदलू शकतो? मला तर संशय येतोय
की ते आतून काहीतरी वेगळाच गेम खेळत आहेत. विहान हसला. अगं अनया, मी तुला कालच सांगितलं ना, कबीर खूप गूढ माणूस आहे. त्याला जेव्हा समजलं असेल की त्याचा पॉझिटिव्हनेस काल उघडा पडलाय, तेव्हा तो आज मुद्दाम स्वतःवर नियंत्रण ठेवून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून त्याचा इगो दुखावला जाणार नाही. पण मला पक्की खात्री आहे, तो आत्तासुद्धा त्याच्या त्या मोठ्या फ्लॅटमध्ये बसून नखं खात असणार की विहान आणि अनया कॅफेमध्ये काय करत असतील. आणि तेवढ्यात अनयाचे लक्ष नकळत कॅफेच्या मुख्य काचेच्या दाराकडे गेले. दार हलकेच उघडले आणि एक उंच, अत्यंत रुबाबदार व्यक्ती आतमध्ये आली आणि तो कबीर होता. कबीरने त्याचा फॉर्मल ब्लेझर काढून डाव्या हातावर घेतला होता. शर्टचे वरचे 2 बटणं नेहमीपेक्षा थोडे उघडे होते आणि त्याचे केस वाऱ्यामुळे थोडे विस्कटलेले होते. तो या कॅज्युअल आणि किंचित विस्कटलेल्या लुकमध्ये नेहमीपेक्षा कमालीचा हँडसम आणि आकर्षक दिसत होता. कॅफेमधील काही मुलीही त्याच्याकडे वळून वळून पाहू लागल्या. कबीरने कॅफेमध्ये अत्यंत शांतपणे नजर फिरवली आणि जणू काही त्याला माहितीच नव्हतं की ते तिथे आहेत. अशा थाटात तो थेट अनया आणि विहान बसले होते त्या टेबलच्या दिशेने चालत आला. अनयाचे हृदय एका क्षणासाठी थांबले आणि नंतर वेगाने धडधडू लागले. विहानने मिश्किलपणे कबीरकडे पाहिले आणि त्याच्या ओठांवर एक विजयी हसू आले. हाय कबीर. ओ माय गॉड, काय सरप्राईज. तू इथे या फॅन्सी कॅफेमध्ये कसा? विहानने मोठ्याने विचारले. कबीरने बाजूची खुर्ची ओढली आणि तो कोणत्याही संकोचाशिवाय अत्यंत आरामात थेट अनयाच्या अगदी शेजारी जाऊन बसला. त्याच्या शरीराचा तो ओळखीचा उबदार सुगंध अनयाला क्षणामध्ये जाणवला. कबीरने वेटरला खूण केली. एक ब्लॅक कॉफी प्लीज. मग तो विहानकडे पाहून गोड हसला. अरे विहान, माझी संध्याकाळची खूप महत्त्वाची मीटिंग याच भागामध्ये होती. ती संपवून बाहेर पडलो तर खूप थकवा जाणवत होता. सो विचार केला की एका चांगल्या कॅफेमध्ये कॉफी प्यावी आणि बाहेरून मला तुम्ही दोघे इथे दिसलात. सो म्हटलं जुन्या मित्रांना जॉईन करावं. काही हरकत नाहीये ना अनया? कबीरने थेट अनयाच्या डोळ्यांमध्ये पाहत अत्यंत मऊ आणि रोमॅन्टिक आवाजामध्ये विचारले. त्याची ती नजर कमालीची बोलकी आणि थेट मनाचा ठाव घेणारी होती. नाही सर, काही हरकत नाही. तुम्ही बसू शकता. अनया चाचरत स्वतःचा स्कार्फ नीट करत म्हणाली. तिचे मन आतून आनंदाने थुई नाचत होते, पण चेहऱ्यावर तिचा संशय दाखवण्याचा प्रयत्न ती करत होती. कबीर सर खरोखरच तिच्या मागे तिथे आले होते. कॅफेमधील ती संध्याकाळ खूपच सुंदर, खुसखुशीत आणि रंजक ठरली होती. विहान नेहमीप्रमाणे जोक्स मारत होता, कॉलेजच्या जुन्या आठवणी सांगत होता, पण कबीर आज पूर्णपणे वेगळाच वागत होता. तो ऑफिसमधला कडक ओरडणारा बॉस नव्हता. तो आज अत्यंत समजूतदार, बुद्धिमान, मिश्किल आणि एक रोमॅन्टिक मित्र म्हणून गप्पा मारत होता. गप्पा मारताना कबीरचे हात टेबलवर नकळतपणे अनयाच्या हाताच्या खूप जवळ येत होते. जेव्हा जेव्हा त्यांच्या नजरा मिळायच्या तेव्हा कबीरच्या डोळ्यांमध्ये त्याला एक अथंग ओढ आणि एक गुप्त हसू जाणवायची. एकदा तर टेबलाखालून अनयाचा पाय कबीरच्या पायाला हलकासा स्पर्श करून गेला. तशी अनया प्रचंड लाजली. कबीरने तिच्याकडे पाहिले आणि चहाच्या कपाचा आडोसा घेत हळूच डोळा मिचकावला. अनया पूर्णपणे त्याच्या या नव्या रूपाच्या प्रेमात पडत चालली होती. कबीरचा हा अंदाज तिच्यासाठी अगदी नवीन आणि घायाळ करणारा होता. रात्रीचे 9 वाजले होते. कबीरने दोघांचा निरोप घेतला. विहानला सांगितले की तो त्याला दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये भेटेल आणि तो आपल्या कारने निघून गेला. अनया सुद्धा आपल्या रूमवर पोहोचली. आजची ती कॉफीची संध्याकाळ तिच्या मनावर कायमची कोरली गेली होती. कबीर सरांचा तो हँडसम लुक, त्यांचे ते मऊ शब्द, तिच्या मनामध्ये आता कबीरबद्दल कोणतीही शंका उरली नव्हती. ती खऱ्या आयुष्यामध्ये त्याच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेढली गेली होती. पण त्याचवेळी तिच्या मनातील तो संशयाचा धूर पूर्णपणे गेला नव्हता. कबीर सर आणि ऑनलाईन जगातला काव्य, या दोघांच्याही विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये तिला जे साम्य जाणवत होतं ते ती विसरू शकत नव्हती. तिने घाईघाईने बॅग बाजूला ठेवली, फोन काढला आणि काव्याचा मेसेज बॉक्स उघडला. तिला अजूनही माहिती नव्हतं की पलीकडे कोण आहे, पण आज तिने ठरवलं होतं की कबीर सरांच्या या कॅफेमधील वागण्याबद्दल काव्याला सांगून त्याची प्रतिक्रिया तपासेल. जर कबीर सरच काव्य असतील तर मेसेजमध्ये काहीतरी गडबड नक्कीच सापडेल. तिने मेसेज टाईप केला. काव्य, आज एक खूपच मजेशीर आणि रोमॅन्टिक गोष्ट घडली. मी आणि माझे ते नवीन क्रिएटिव्ह डिझायनर सर कॅफेमध्ये कॉफी पित होतो आणि तिथे अचानक माझे ते खडूस बॉस टपकले. पण आज ते अजिबात खडूस नव्हते. ते शर्टचे बटणं उघडे ठेवून ब्लेझर हातात घेऊन आले होते. खूप हँडसम दिसत होते. ते आमच्या शेजारी बसले. त्यांनी खूप गोड गप्पा मारल्या आणि टेबलाकडून आमचे पायही स्पर्श झाले. काव्य, खऱ्या आयुष्यामध्ये माझ्या बॉसचा स्वभाव आणि ऑनलाईन जगामध्ये तुमचे विचार हे इतके जुळणारे कसे असू शकतात? जेव्हा तुम्ही मेसेजमध्ये लिहिता अगदी तसंच खऱ्या आयुष्यामध्ये का घडतं? काव्य, मला एक सांगा, तुमचं आणि कबीर सरांचं काही कनेक्शन आहे का? मला खूप संशय येतोय. मला तुमची खरी ओळख जाणून घ्यायची आहे. तुम्ही कुठे राहता?
कसे दिसता मला प्लीज सांगा ना, मी तुम्हाला भेटू शकते का? मेसेज सेंड करून अनयाने फोन छातीशी घट्ट धरला. तिचे हृदय वेगाने धडधडत होते. ती काव्याच्या उत्तराची वाट पाहत होती. दुसरीकडे कबीर आपल्या फ्लॅटमध्ये बेडवर पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी, अत्यंत खेळकर आणि अपार प्रेमाचे हसू होते. त्याच्या फोनवर अनया स्पार्क 6 मेसेज आला. कबीरने मेसेज उघडला आणि तो वाचू लागला. टेबलाखालून आमचे पाय स्पर्श झाले. हे वाचून तो स्वतःशीच हसला. त्याला समजले की अनया आता त्याच्या पूर्णपणे प्रेमात पडली आहे. पण तिचा संशय आता पराकुटीला गेला आहे. ती त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. कबीर इतका मूर्ख नव्हता की तो इतक्या लवकर आपली खरी ओळख उघड करेल. खेळ अजून खूप लांबपर्यंत चालवायचा होता. सस्पेन्स अजून खूप घट्ट करायचा होता. कबीरने काव्य बनवून अत्यंत बुद्धीने रोमॅन्टिक आणि सस्पेन्सला एका पूर्णपणे वेगळ्या नवीन वळणावर घेऊन जाणारा रिप्लाय टाईप केला. अनया, तुमची ही कॉफीची संध्याकाळ वाचून मला खूप आनंद झाला. तुमचे ते खडूस बॉस आता हळूहळू पूर्णपणे वितळत आहेत हे स्पष्ट दिसतंय. पण तुमच्या मनामध्ये माझ्या ओळखीबद्दल जो संशय निर्माण झाला आहे तो वाचून मला हसूच आलं. कबीर सर आणि माझं कनेक्शन. अनया, इंटरनेटच्या या अथांग जगामध्ये दोन माणसांचे विचार सारखे असणं हा केवळ एक योगायोग असू शकतो. मी तर तुमच्यापासून खूप दूर एका दुसऱ्या शहरात राहणारा एक साधा कवी आहे, जो फक्त तुमच्या भावनांना शब्दांचे रूप देतो. मी कबीर सर कसा असू शकतो? ते तर तुमच्या समोरासमोर आहेत. जर तुम्हाला खरोखरच माझ्यावर विश्वास असेल तर ऑनलाईन जगातल्या माझ्या ओळखीचा शोध घेण्यापेक्षा खऱ्या आयुष्यामध्ये तुमच्या शेजारी बसणाऱ्या कबीर सरांच्या डोळ्यांमधील सत्य शोधण्याचा प्रयत्न करा. कारण मी फक्त एक आभास आहे, पण कबीर सर हे तुमचं वास्तव आहेत. खऱ्या आयुष्यातील त्या प्रेमाचा स्वीकार करा. अनया, आणि हो, उद्या ऑफिसमध्ये जाताना कबीर सरांसाठी स्वतःच्या हाताने बनवलेला डबा घेऊन जा. बघा त्यांचा तो मुखवटा कसा पूर्णपणे गळून पडतो ते. मी तुमच्या उद्याच्या स्टोरीची वाट पाहीन. मेसेज सेंड करून कबीरने फोन बाजूला ठेवला आणि डोळे बंद केले. खेळ आता एका अत्यंत मजेशीर वळणावर आला होता. त्याने स्वतःची ओळख तर लपवून ठेवलीच होती, उलट तिची शंका दूर करत तिला खऱ्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी डबा आणायला भाग पाडले होते. तिकडे अनयाने बेडवर पडून तो मेसेज वाचला. मी तर तुमच्यापासून खूप दूर दुसऱ्या शहरामध्ये राहणारा एक साधा कवी आहे. हे शब्द वाचून अनयाचा तो संशय थोडा विरघळला. ओ, म्हणजे काव्य आणि कबीर सर नाहीत तर. तो दुसऱ्या शहरात राहतो. मी उगाचच काहीतरी विचार करत होते. तिने एक मोठा श्वास घेतला. पण मेसेजच्या शेवटच्या ओळीने तिच्या चेहऱ्यावर एक प्रचंड मोठे लाजरीक हसू आणले. उद्या ऑफिसमध्ये जाताना कबीर सरांसाठी स्वतःच्या हाताने बनवलेला डबा घेऊन जा. तिने मनामध्ये ठरवले की ती उद्या नक्कीच कबीर सरांसाठी डबा घेऊन जाणार. अनया अजूनही पूर्णपणे अंधारात होती. तिला माहितीच नव्हते की तिचा ऑनलाईन कवी आणि तिचा खडूस बॉस एकच आहेत. आणि कबीरने अतिशय हुशारीने या सस्पेन्सचे जाळे आणखी लांबवले होते. पुढच्या भागात हा डब्याचा प्रसंग आणि कबीर अनयाची ही प्रेमाची गाडी काय नवीन वळण घेणार हे पाहणे अधिकच रंजक ठरणार होते.